नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बीर हा पारसी शब्द बीडसाठी कोणी वापरलेला होता? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 ते 4 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तुघलक. तर पहा, बीर हा जो पारसी शब्द आहे तर तो पहा बीड या जिल्ह्यासाठी तुघलक यांनी वापरलेला होता. प्रश्न क्रमांक दुसरा, पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 21 ऑक्टोबर. तर पहा, 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक तिसरा, निजाम राजवटीत बीड जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद स्टेट. तर पहा, निजाम राजवटीमध्ये बीड हा जो जिल्हा आहे तर ते हैदराबाद स्टेट या राज्याचा तो भाग होता. प्रश्न क्रमांक चौथा, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, चंपावती नगर. तर पहा, बीड या जिल्ह्याचे प्राचीन नाव चंपावती नगर असे होते. प्रश्न क्रमांक 5, कोयना धरणाच्या जलाशयास काय नाव देण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, शिवाजी सागर. तर पहा, कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, यकृत. तर पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत ही ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 7, माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विष्णुभट गोडसे. तर पहा, विष्णुभट गोडसे हे माझा प्रवास या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या राजाने बीडचे नाव चंपावती नगर ठेवले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, राजा विक्रमादित्य. तर पहा, राजा विक्रमादित्य या राजाने बीडचे नाव हे चंपावती नगर असे ठेवण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 9, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा, सिंधू. तर हडप्पा ही जी संस्कृती आहे तर ती सिंधू या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10, बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3, 11. किती? बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 11, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, आसाम. आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. प्रश्न क्रमांक 12, पाण्याचा गोठवण बिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठवण बिंदू किती असतो? तर ते ऑप्शन क्रमांक 3, 0 डिग्री अंश सेल्सिअस इतका असतो. पुढचा प्रश्न आहे, पांडव काळात बीड जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जात असे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दुर्गावती नगर. तर पहा, पांडव या काळामध्ये बीड या जिल्ह्याला दुर्गावती नगर या नावाने ओळखले जात असे. नेक्स्ट क्वेश्चन, विधवा विवाह या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ईश्वरचंद्र विद्यासागर. तर पहा, ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा विवाह या पुस्तकाचे ते लेखक आहेत. पुढील प्रश्न, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी संदेश दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अहमदाबाद. तर अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे पहा ऑप्शन क्रमांक 3 रातांधळेपणा. कोणता? रातांधळेपणा हा रोग होतो. पुढील प्रश्न बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा NH52. तर बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग हा NH52 हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 288. तर पहा महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या ही 288 इतकी आहे. पुढचा प्रश्न पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल. ऑप्शन क्रमांक 2 अनुयायी. काय होईल. अनुयायी असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन ऑपरेशन फ्लड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 दूध उत्पादन. तर पहा ऑपरेशन फ्लड ही दूध उत्पादन यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी हा खेळ आहे. पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषेधातून घेतलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मुंडक. तर पहा सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते मुंडक या उपनिषेधातून ते घेण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भरतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. तर पहा महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये कुंभमेळावा हा भरतो. पुढचा प्रश्न जगातील सर्वात खोल गर्ता पुढीलपैकी कोणती आहे. तर जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे तर ती ऑप्शन क्रमांक 3 मरियाना आहे. कोणती आहे. मरियाना ही खोल गर्ता आहे. पुढचा प्रश्न पहा भारताचा पोलादी पुरुष आयर्न मॅन म्हणून कोणास ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. तर पहा सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. तर चले जाव ही जी चळवळ आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 1942. कधी. 1942 या वर्षी ती सुरू झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आशिया. तर जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया हा खंड आहे. पुढचा प्रश्न विसापूर हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पुणे. तर विसापूर हा जो किल्ला आहे तर ते पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो. तर रक्ताचा लाल रंग हा पहा ऑप्शन क्रमांक 2 हिमोग्लोबिन. कशामुळे असतो. हिमोग्लोबिन यामुळे असतो. पुढचा प्रश्न पहा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील. तर पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापनाही केलेली आहे. पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दर्पण. दर्पण हे पहा मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेन्सिलिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अलेक्झांडर फ्लेमिंग. तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेन्सिलिनचा शोध हा लावलेला होता. पुढील प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न नळ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल. तर नळ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल तर ते ऑप्शन क्रमांक 1 नळी अशी होतो. नेक्स्ट क्वेश्चन सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कोणत्या स्वरूपात असते.
तर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा हा पहा ऑप्शन क्रमांक 2 उष्णता व प्रकाश या स्वरूपात असते. पुढचा प्रश्न, गीत रामायण पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर गीत रामायण हे पहा ऑप्शन क्रमांक 1 ग. माडगूळकर यांनी ते लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंडाचे विकार. तर पहा डायलिसिस उपचार हे मूत्रपिंडाचे विकार या आजारात केले जाते. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर आझाद हिंद सेनेची स्थापना पहा ऑप्शन क्रमांक 4 कॅप्टन मोहन सिंग यांनी केलेली आहे. तर याचे नेतृत्व हे पहा नेतृत्व हे सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न, उंटावरून शहाणपणा म्हणजे काय? तर उंटावरून शहाणपणा म्हणजे काय, तर ते ऑप्शन क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणे असा अर्थ होतो.